श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया सुक्या बोंबलाची चटणी. तर बघा, सुक्या बोंबलाची चटणी बनवण्यासाठी मी इथे सुके बोंबील घेतल्यात. ते साफ केलेले आहेत, म्हणजे त्याचे डोके वगैरे काढलेले आहेत. शेपट वगैरे साफ करून पूर्ण मी डब्यात भरून ठेवते. तर त्यासाठी हे असे सुके बोंबील मी साफ करून घेतल्यात. कोथिंबीर लागेल त्याच्यासाठी. मिरच्या घेतल्यात हिरव्या. आता आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता. आणि लसूण घेतला आहे आणि चवीनुसार मीठ. बस एवढंच साहित्य लागणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सुके बोंबील भाजून घ्यायचे आहेत. आता मी गॅसवर भाजून घेते सुके बोंबील. आता मी गॅसवरती अशी जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवरती मी असे सुके बोंबील ठेवते. आणि आता मी गॅस चालू करून घेते. बघा, आता मी गॅस चालू करून घेते. आणि आता हे बोंबील आपण चांगले मस्तपैकी असे भाजून घेऊ. असं त्यांना फिरूया. असं फिरून मी आता चांगले असे भाजून घेते. बघा, बोंबील मस्त लागते ही सुक्या बोंबलाची चटणी, खूप छान लागते. माझे नाना म्हणजे माझे वडील होते ना, लहानपणी खूप मस्त म्हणजे माझ्या मम्मीला करायला सांगायचे. त्यांना खूप आवडायची. तर बघा, ही रेसिपी खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे. भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्त लागते. तर आता आपण हे भाजून घेऊया. तर बघा, आपले सुके बोंबील कसे भाजतात. फिरवायचे ते चांगले असे मध्ये मध्ये आणि सगळे असे भाजून घ्यायचे. सगळे असे भाजले गेले पाहिजेत, मग छान टेस्ट लागते चटणीला. आपले झालेत भाजून. आता मी गॅस घालवते. आपण चटणी करायला घेऊया. बघा, सुके बोंबील काढून घेतलेले आहेत भाजलेले. तर बघा, आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया सर्व मिरच्या वगैरे, कोथिंबीर. आता मिक्सरमध्ये मी सर्व घालवते. बघा, असे सुके बोंबील चांगले असे भाजायचे, करपवायचे पण नाही. आता थोडे हे मीडियम आहेत, जाडे म्हणजे मोठे नाही आहेत. जाडे असले जरा टाईम लागतो भाजायला. हे पटकन भाजून झाले, कारण हे पातळ मीडियम आहेत, पण छान लागतात हे मीडियम. म्हणून ते भाजताना एकदम फास्ट पण नाही करायचा गॅस, आणि भाजून घ्यायचे. बघा, आता हे मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या, लसूण, आणि आता हे सुके बोंबील टाकायचे आहेत. आता बघा, हे जर काळं झालं असेल जास्ती तसं काढायचं थोडंसं, बाकी काही नाही. बघा, असे मस्त तोडून टाकायचे. थोडंसं हाताने असं काढायचं, पण छान लागतं. याला छान टेस्ट लागते चांगलं भाजलं का. मस्त आहे बघा, असे कडक झालेत ते. मस्त छान चटणी होते. पाटा वरवंटा असला ना, तर पाटा वरवंट्यावर तर एकदम मस्तच होते ती चटणी. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही पाट्या वरवंट्यावरच करा. माझी मम्मी तर पाटा वरवंट्यावरच करायची. पूर्वी पाटा वरवंटाच असायचा, त्याच्यावरती छान टेस्ट लागायची. आता पाटा वरवंटा नाही आहे, मिक्सरला करतो. बघा, इतकी मस्त चटणी होते ना भाकरीबरोबर. मस्त छान चविष्ट अशी चटणी बनते. असे हे सुके बोंबील तोडून टाकायचे. मस्त अशी आंबट कढी केली आणि त्याच्यावर अशी सुक्या बोंबलीचा ठेचा, भाकरी. मस्त काय नसलं ना, सुके बोंबील असले नुसतं भाकरी आणि हे केली ना चटणी तरी मस्त एक नंबर. तर ही कोथिंबीर अशी आपण तोडून टाकूया. आणि आता चवीनुसार मीठ घालून देऊ. आता मी ही चटणी वाटून घेते. आता याच्यात पाणी नाही घालायचं, अशीच वाटून घेते. ही चटणी मिक्सरला वाटून घेते. अशी दरदरीच वाटायची, त्याला छान चव लागते. मिक्सरला भांडं लावले. आता आपण वाटून घेऊ. चालू बंद करून आधी वाटून घ्यायचं.
आता आपण चमच्याने हलवून घेऊया. पाणी नाही घालायचं ह्या चटणीला. चमच्याने हलवून न वाटून घेऊ. आता आपण बघूया. झाले आता आपली चटणी बघा, ती मस्त झालेली आहे. अशीच पाहिजे खायला, म्हणजे छान लागते भाकरीवर. तर आपण काढून घेऊया. तरी बघा आपली चटणी झालेली आहे मस्तपैकी. आता आपण काढून घेऊया. बघा किती झटपट छान अशी चटणी होते मस्तपैकी. आता ही अशी काढून घेऊ. मस्त सुक्या बोंबलाची चटणी भाकरीबरोबर मस्त वास सुटला आहे. हां हां हां. आता पावसामध्ये तर अजूनच टेस्ट येते या चटणीला. आता मी अशी काढून घेते आणि असा चटणीचा गोळा बनवते. पूर्वी असेच चटणीचे गोळे बनवायचे. असा चटणीचा गोळा. बघा असा मस्त झालेला आहे चटणीचा गोळा. सुक्या बोंबलाच्या चटणीचा गोळा बघा किती छान झाले. तर तुम्ही नक्की ट्राय करा सुक्या बोंबलाची चटणी. तर बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे सुक्या बोंबलाची ठेचा चटणी. बघा मस्त भाकरीबरोबर. हां हां हां. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. मिरच्या बघा तुम्हाला जशा तिखट हव्या त्याप्रमाणे तुम्ही घाला. याच्यात मी जास्ती घातले कारण आम्हाला तिखट आवडतं. भाकरीवर तुम्ही कमी घाला. आधी पहिल्या स्टार्टला कधी तेव्हा कमी घालून करा, खूप छान लागेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.